गावात आल्यावर एक गोष्ट नियमानं करायचा बरं का त्यो. एक पत्र नेहमी एका गावाला पाठवायचा. कुठलं गाव? नाही ती पत्र पाठवून झालं की माझ्याकडे यायचा आणि पत्राचं उत्तर आलं का नाही म्हणून मला सारखा विचारायचा. ऋषी सर म्हणजे आबा बी कोणाला तरी ओळखत होतं. म्हणजे कमाई आबा जे शोधतायत ते पण सरोज काकूंशीच रिलेटेड काहीतरी असू शकतं. हां आजोबा तुम्ही त्या गावचं नाव आठवायचा जरा प्रयत्न करा की. ते नाव सापडलं का मला बाकी सगळं सापडतंय बघा लगेच. पोरगा नाही नाही लाखवाडी नाही बरं का पोरानो. आबा आठवते त्यांचं पत्र आठवते पण गावाचं नाव काय आठवत नाही बरं का. पोरानो माफ करा मला काय आठवत नाही. आबा नक्की कुणाला ओळखत होतं? असं काय असेल त्या पत्रात? कुठलं गाव होतं हे? हा गुंता तर वाढतच जाणार. त्या गावाचं नाव कळलं असतं ना तर किमान तिकडे जाऊन सर्च तरी करता आलं असतं. पण आबा नक्की कोणाला शोधत असतील की ते या गावात आहेत असं सांगत असतील. हॅलो बोल. हा मॅडम ते राजन सर आणि अन्नपूर्णा मॅडम आहेत ना, अहो ते वाळिंज गावात गेलेत. काय? वाळिंज? हो मॅडम. म्हणजे आया आणि आबा वाळिंज गावात राहत होतं. नाही पण ते वाळिंज गावात पत्र पाठवत होते म्हणजे ते वाळिंज गावातच राहत असतील असं काही नाही. आबा कुणाला पत्र पाठवत होतं? म्हणजे कोण असेल त्यांचं त्या गावात? आबांचा कुणीतरी मित्र असणार आहे, नाहीतर भाऊकीतलं कोणतर असणार आहे. खरं एका पत्रावरनं तिकडं काहीतरी मिळेल असं मला नाही वाटत. अगं काय मिळो अगर न मिळो पण एकदा जाऊन बघायला काय हरकत आहे. एक्झॅक्टली जाऊन तर बघूयात. आया आणि आबा जर त्या गावात राहत असतील तर मग सगळ्या प्रश्नांची उत्तरं तिथेच जाऊन गावतील. आबा कुणाच्या पत्राची वाट बघत होता? आईनं माझ्यापासून इतकी वर्ष सगळं का लपवलं? माझा बा कोण आहे हे सगळं तिथे जाऊन सापडत. बरोबर आहे तुझं. उद्याच जाऊयात आपण तिथे. आय एम व्हेरी शुअर काही ना काही माहिती नक्की मिळेल. राजन, या गावात पोचेपर्यंत बराच अंधार झाला रे. आता इथे कशी काय जागा बघणार आपण? काही दिसणारच नाही आपल्याला. आपण एक काम करूया, आपण इथे एखाद्या हॉटेलमध्ये थांबूया आजची रात्र. उद्या पुन्हा एकदा कमळीला भेटूया आणि मग येऊया या गावात त्या प्रोजेक्टची जागा बघायला. अरे मला कमळीला परत भेटायची इच्छा आहे. मला तिच्याशी नीट बोलताच आलं नाही आहे. ठीक आहे, तू म्हणतेस तसं तसं करू. बस हा मॅडम ते राजन सर आणि अन्नपूर्णा मॅडम आहेत ना, अहो ते वाळिंज गावात गेलेत. आज इतक्या वर्षांनी म्हातारी आणि राजनला पुन्हा त्या वाळिंज गावात का जावंसं वाटलं? कशाला तिकडे तडमडायला गेलेत? त्यानं तिकडे काही सापडलं तर? अरे गेल्या कित्येक वर्षात राजन त्या गावात जाऊन आलंय पण त्याच्या हाताला काही लागलं नव्हतं. आता काय मिळणार आहे त्यांना?
कामिनी. अरे उगीच घाबरतीये. आठवत नाही का तुला? आ? त्या गौरीच्या घराला आग लावून टाकली होती. आगीत भस्मसात झालं होतं तिचं घर. काही म्हणजे काही बाकी ठेवलं नव्हतं. सगळे अवशेष संपून गेले होते. कोणाच्याही हाताला काही मिळू शकणार नाही असं सगळं करून टाकलं होतं. आता कसं कोणाच्या हाती काय मिळेल? मला नाही वाटत कोणाला आता काही सापडेल. अरे उगाच घाबरलीस. घाबरायचं नाही कामिनी, घाबरायचं नाही. गौरीचा सगळा भूतकाळच मिटवून टाकलाय. आता तर तिलाच संपवून टाकलेलं आहे. उरलं काय? कोणी कितीही हातपाय मारण्याचा प्रयत्न केला तरी कोणाच्याही हाती काही एक सापडणार नाहीये. कळलं ना? घाबरायचं काही कारण नाहीये.